हॅलो, नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. मी प्रतिभा, लातूरची सखी प्रतिभा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आज आपण छोटासा कॉर्नर पीस पाहणार आहोत. तर त्यासाठी बघा, इथे मी कॅनव्हास घेतलेला आहे. तुम्ही रेक्झिनही वापरू शकता किंवा नॉनवूनही वापरू शकता. जशी रिक्वायरमेंट असेल आपल्या कस्टमरची तसं तुम्ही बेससाठी काहीही वापरू शकता. मी इथं कॅनव्हास घेतलेला आहे. जाड कॅनव्हास आहे आपला, धोती कॅनव्हास. आणि त्याच्यानंतर हे बघा, 6 इंचावरती असा एक पॉईंट काढून अर्धगोल घेतलेला आहे. म्हणजे मी अगोदर त्रिकोण करून घेतलेला आहे आपण जो कॅनव्हास घेतला आहे त्याचा. आणि हे बघा, अशा 3 रेषा मारून घेतलेल्या आहेत. आणि हलक्या हाताने आपण एक वरती पाकळी काढून घेतोय. अगोदर डिझाईन आपण काढून घेणार आहोत. त्याच्यानंतर पुढची पाकळी अशा प्रकारे गोल अशा 3 पाकळ्या मी इथं काढून घेतलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर ही पलटी मारून घेऊन त्याच आकाराने आपण इकडे सुद्धा पेनने त्याच्यावरती ट्रेस करून घ्यायचे. म्हणजे दोन्ही साईडला सेम अशी डिझाईन आपली येऊन जाते. अशा प्रकारे आपण डिझाईन काढू शकतो. एका साईडला सेम आल्याच्यानंतर दुसऱ्या साईडला. जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही अशा प्रकारेही काढू शकता किंवा कटआउटसुद्धा काढू शकता. किंवा जर काहीच जमत नसेल तर तुम्हाला आपल्याकडं ट्रेसिंग पेपर मिळतात. 1 फुटापासून आपल्याकडे जवळजवळ 6 फुटापर्यंतचे ट्रेसिंगचे डिझाईन्स मिळतात. आणि जे काही मटेरियल हवं असतं रांगोळी मॅट बनवण्यासाठी ते मटेरियलसुद्धा आपल्याकडे मिळतं. तर हे बघा, आता अशा प्रकारे आपण एक छोटासा कॉर्नर पीस तयार करून घेतलेला आहे. हा आहे 1 फुटाचा कॉर्नर पीस. मध्यभागून जास्त येतं 1 फुटापेक्षा, परंतु साईडचा जो भाग असतो तर तो 1 फुटाचा म्हणजेच 12 इंचचा हा कॉर्नर पीस आहे. अशाच प्रकारे आपण 4 कॉर्नर करून एकत्र केल्याच्यानंतर 2 फुटाची सुंदर अशी गोल रांगोळी तयार होते. किंवा आपण ही 1 फुटाचे असे कॉर्नर जास्त करून आपण जर पायरीवरती आपला जिना असेल तर जिन्यावरती सुंदर असं डेकोरेशन करू शकतो या डिझाईनने आपण. त्याच्यानंतर बघा, इथं आता जे काही कलर लागणार आहेत तर ते कलर आपण घ्यायचे आहेत. तुम्हाला जे कलर आवडतील ते तुम्ही इथं घेऊ शकता कलर्स. आणि या अगोदरसुद्धा भरपूर सारे डिझाईन्स मी बनवून दाखवलेले आहेत आपल्या चॅनलवरती. जर तुम्ही ते पाहिले नसतील तर एकदा नक्की पाहून घ्या. तुम्हाला नक्कीच थोडी तरी मदत होईल. कारण मी प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या प्रकारात वेगवेगळ्या टिप्स आणि ट्रिक्स सांगत असते. आता इथं बघा, मी 20 वॅटचं गन वापरते इथं. तर तुम्हीसुद्धा सुरुवात करत असताना 20 वॅटच्या गनने सुरुवात करू शकता. त्याच्यानंतर मी 60 वॅटचीही गन वापरलेली आहे, 40 वॅटची वापरलेली आहे आणि आत्ता 100 वॅटची सुद्धा मी गन वापरते. जर तुम्हाला सुरुवात करायचं असेल तर आपल्याकडे 2-3 प्रकारचे किट अवेलेबल आहेत मटेरियलचे. तर ते सुद्धा किट तुम्ही घेऊ शकता. पहिलं किट आहे 699चं, दुसरं आहे 999चं आणि तिसरं आहे 1599चं. असे 3 किट आपल्याकडे अवेलेबल आहेत. तर त्या किटमध्ये आपल्याकडं छान असं डिझाईनसुद्धा मिळणार आहेत तुम्हाला आणि मटेरियलसुद्धा सगळं मिळणार आहे. तर हे बघा, 20 वॅटच्या गनने सुद्धा छान असे डिझाईन आपले तयार होतात. मी ब्लॅक कलर घेतला आणि ब्लॅक कलरने खालची आउटलाईन देऊन घेतलेली आहे गोल आकाराची. आणि हिरवा कलर घेतला आहे, डार्क हिरवा. त्या डार्क हिरव्या कलरने वरचे जे आपलं फूल आहे कमळाचं, तर ते फूल आपण आउटलाईन देऊन घेतो आहे. तर इथे तुम्ही दुसराही कलर वापरू शकता. आउटलाईनसाठी काळाही कलर तुम्ही वापरू शकता किंवा डार्क गुलाबी वगैरे असा कलर वापरू शकता. मी पूर्ण हिरवा कलर वापरलेला आहे. फक्त 20 वॅटच्या गनने थोडासा वेळ लागतो, परंतु जे बिगनर्स आहेत, नवीन शिकणारे आहेत त्यांच्यासाठी खूप छान आहे. म्हणजे वेळ पण जाणार नाही, जास्त स्टिक पण वाया जात नाही. तर नक्कीच तुम्ही बिगनर्स असाल तर छोटंवालं किट तुम्ही घेऊन बघू शकता. तर बघा, इथं अशा प्रकारे आता पूर्ण आपल्याला आउटलाईन देऊन घ्यायची आहे हिरव्या कलरने. तर पूर्ण आउटलाईन एका साईडची मी दिलेली आहे आणि अशीच आउटलाईन दुसऱ्या साईडची सुद्धा आपल्याला देऊन घ्यायची आहे. तर मैत्रिणींनो, मी ही आउटलाईन देते. तोपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि छान असं आपल्या घर सजावटीसाठी, घरात आपण जे काही सजावट करतो तर ते व्हिडिओ तसेच आपल्या घरासाठीचे व्हिडिओज पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी आपल्याच घरासाठी जे काही वेगवेगळ्या क्राफ्ट आयडियाज असतात, घर कसं सजवायचं किंवा कशाने सजवायचं, घरात असलेल्या वस्तूंपासून काय काय करायचं, हे सगळं मी आपल्या या चॅनलवर अपलोड करत असते. आणि तेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचं बेल आयकॉनचं बटन ऑलवरती ठेवा, जेणेकरून बघा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला न शोधताही व्हिडिओ येतील. यासाठी बेल आयकॉन आपल्याला ऑलवरती ठेवावं लागतं.
आणि बघा आता इथं मी पूर्ण आउटलाईन दिल्याच्यानंतर मध्ये जे ब्लॅक कलर होता आणि गोल भाग होता तिथं आता डार्क गुलाबी म्हणजेच राणी पिंक कलर आपण भरून घेतोय. तुम्हाला दुसरा कलर हवा असेल तर इथं दुसराही देऊ शकता. आणि असे 4 जर कॉर्नर केले तर खूप सुंदर अशी मोठी रांगोळी 2 फुटाची तयार होते. तुम्हाला तसेही ट्रेसिंग पेपर हवे असतील डिझाईनचे तर तेही मिळून जातील. या अगोदरचा व्हिडिओ जो आहे तो तुम्ही पूर्ण डिझाईन्स टाकलेले आहेत. त्यामध्ये जवळजवळ 100-120 प्लस डिझाईन आहेत, म्हणजे 120 डिझाईन आहेत. तर ते 120 डिझाईन तुम्हाला पाहायला मिळतील. ते पाहून तुम्ही बनवूही शकता तुम्हाला जर बनवता येत असतील तर. नसेल तर तुम्ही ट्रेसिंग पेपर तीच स्क्रीनशॉट काढून घेऊन तसंच ट्रेसिंग पेपर तुम्ही माझ्याकडून घेऊ शकता. तर बघा इथं डार्क गुलाबी कलर मी इथं भरून घेतलेला आहे. त्याच्यानंतर लिंबू कलर घेतला आहे आपण. लिंबू कलरने आपण पुन्हा इथं भरून घेतो आहे. आणि राणी पिंक कलर आणि लिंबू कलर हे कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर दिसते. तर बघा आता हे पूर्ण इथं लिंबू कलर आपल्याला भरून घ्यायचा आहे. प्रत्येक वेळेला मी छान छान टिप्स असे देत असते. तुम्ही त्या टिप्ससुद्धा तुम्हाला माहिती होण्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण मी भरपूर सारे टिप्स आपल्याला सांगितलेल्या आहेत. आता हा लिंबू कलर आपण पूर्ण भरून घेतलेला आहे. त्याच्यानंतर पुन्हा मी इथं राणी पिंक कलर भरून घेते. म्हणजे सेम वरती आणि सगळ्यात खाली, म्हणजे सगळ्यात खालचा शेवटचा गोल येतो त्या ठिकाणी दोन्ही सेम कलर. तुम्हाला 3 कलर वेगवेगळे द्यायचे असतील तर तिन्ही तुम्ही वेगवेगळे देऊ शकता. ज्या वेळेला तुम्ही हे 4 कॉर्नर एकत्र ठेवता म्हणजे मोठी गोल रांगोळी तयार होते, त्यावेळेला हे शेड खूप सुंदर दिसतात. तर इथं राणी पिंक कलर पूर्ण भरलेला आहे. आता ह्याच्यानंतर मी आंबा कलर घेतलेला आहे आणि आंबा कलरने आपण हा जो वरचा डिझाईन आहे तर या डिझाईनमध्ये आपण आंबा पिवळा कलर भरून घेतो आहे. आता मी इथे पूर्ण आंबा पिवळा कलर भरून घेतला आहे. तुम्हाला हवा असेल तर थोडासा गोल सोडून इथे तुम्ही दुसरा वेगळा कलरही भरू शकता. तेही खूप सुंदर दिसतं. तर बघा हे पूर्ण आता इथं पिवळा कलर भरून घ्यायचा आहे आणि असा सगळा पिवळा कलर भरून घ्यायचा आणि राहिलेलं जे कॅनव्हास आहे आपलं तर ते कट करून घ्यायचं आहे. व्यवस्थित आहे याच डिझाईनने आणि सुंदर असं आपलं हे कॉर्नर पीस तयार झालेलं आहे. आता हे 3 ते 4 राऊंड घेतल्याच्यानंतर मध्ये थोडासा गोल राहतो, तिथं तुम्ही डार्क पिंक कलर जरी भरला तरी खूप सुंदर दिसतं. बघा आता हे 4 राऊंड झालेले आहेत आंबा पिवळा कलरचे आणि एवढ्या कलरमध्ये तुम्ही डार्क पिंक कलर भरून घेऊ शकता. खूप सुंदर दिसतं. याच्यानंतर राहिलेल्या 3ही पाकळ्या साईडच्या 3-3 ज्या पाकळ्या आहेत त्यामध्ये सुद्धा आंबा कलर आपल्याला भरून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे. कॅनव्हास राहिलेले किंवा रेक्झिन जे काही आपण बेससाठी वापरतो तर ते कट करून घ्यायचं. आणि बघा हे सुंदर असं कॉर्नर पीस तुम्हाला कसं वाटतं हे मला कमेंटमध्ये सांगायला नक्कीच विसरू नका. आता इथं बघा आंबा पिवळा कलर आणि गुलाबी कलरचं कलर कॉम्बिनेशन शेडिंगमध्ये मी इथे 2 घेते. अशाच प्रकारे आपल्याला शेड देऊन घ्यायचा आहे 2 कलरचा. तुम्हाला 3 कलरमध्ये वेगवेगळं भरायचं असेल तर ते तुम्ही 3ही कलरमध्ये वेगवेगळं भरू शकता कॉम्बिनेशन. इथं मी 2च कलरमध्ये कॉम्बिनेशन करून घेतलेलं आहे, गुलाबी कलर आणि आंबा कलरमध्ये. तर बघा सुंदर असं आपलं कॉर्नर पीस तयार झालेला आहे. छोटासा कॉर्नर पीस आणि सणावाराला आपल्याला रांगोळी काढण्यासाठी वेळ जातो त्यामुळे असे छोटे छोटे रांगोळी आपण बनवून घरामध्ये वापरू शकता. गौरी गणपतीला, त्याच्यानंतर श्रावणामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पूजा असतात आपल्याकडे, त्या पूजेसाठी उंबरठा पट्ट्या वगैरे खूप छान छान अशा डिझाईन तुम्ही घरच्या घरी बनवू शकता आणि घरच्या घरी वापरू शकता. तर मैत्रिणींनो तुम्हाला हा कॉर्नर पीस कसा वाटला, थोडा तरी यूजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा, जेणेकरून ज्या कोणत्या ताई हा व्हिडिओ म्हणजे की हे रांगोळी शिकण्यासाठी इच्छुक असतील किंवा बिझनेस करण्यासाठी इच्छुक असतील त्यांना हेल्पफुल होईल. त्यामुळे जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला नक्की विसरू नका. हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला सुद्धा विसरू नका. तर तुमच्या एका कमेंटमुळे मला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी खूप सारं प्रोत्साहन मिळतं. त्यामुळे व्हिडिओ कमेंट करायला विसरू नका. तर बघा सुंदर असा कॉर्नर पीस तयार झालेला आहे. असेच कॉर्नर तुम्ही बनवून जिन्यावरती ठेवू शकता आणि आपलं घर हे सजवू शकता. तर चला तर मग मैत्रिणींनो, वेळात वेळ काढून तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. थँक्यू.